नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. काहीतरी पौष्टिक खायचं आहे, पण पोटभरीचं. तर आज बनवूयात असाच मूग डाळ आणि तांदळाचा डोसा, धिरडं किंवा चिला पण म्हणू शकता तुम्ही याला. आणि हा वजन कमी करण्यासाठी पण फार फायद्याचा आहे. एकदम मऊ होतो, चविष्ट होतो आणि पोटभरीचा होतो. तर हा एक नाश्त्याचा प्रकार होऊ शकतो किंवा वजन कमी करत असाल तर तुम्ही याला केव्हाही खाऊ शकता. चला बघूया कसा बनवायचा. तर डोसा बनवण्यासाठी इथं 1 कप मी हिरवी सालीची मूग डाळ घेतली आहे आणि अर्धा कप तांदूळ घेतलेत किंवा अर्धी वाटी. हे प्रमाण घेतले मी 1 वाटीला अर्धी वाटी तांदूळ. आणि तांदूळ कुठलाही घेऊ शकता तुम्ही. आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून भिजत घालायचे 3 तासांसाठी. आणि हे एकत्रच भिजत घातलं होतं मी. मस्त भिजले आपले डाळ आणि तांदूळ. आता याला निथळून घेऊ आपण, यातलं पाणी काढून. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घ्यायचं. अगोदर पण धुतलेले आहे. आता इथे निथळून घेतली आपली डाळ तांदूळ. आता याला मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे आपल्याला. तुमचं जेवढं प्रमाण असेल तेवढं बॅचेस करून दळून घ्या. इथे थोडंसं मिश्रण घालायचं अगोदर आणि दळून घ्यायचं आहे. इथे दळून झालं आहे आपलं मिश्रण. एकदम मस्त असं मऊ दळून झालेलं आहे आणि फार पटकन होतं हे. हिरव्या सालीची मूग डाळ वापरलेली असल्यामुळे हा डोसा एकदम पौष्टिक होतो. आता ही राहिलेली डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालू. सगळी डाळ तांदूळ याच्यात काढून घेतले. आता याच्यामध्ये आपण 3-4 हिरव्या मिरच्या घालतोय, थोडीशी कोथिंबीर, आल्याचा तुकडा, जिरे घातले आणि लसूण घातलाय. आणि आता याला दळून घ्यायचं. आता हे पण दळून झालं आपलं. मस्त कलर आला मिश्रणाला आपल्या कोथिंबीरीमुळं. आता हे पहिल्या मिश्रणात मिक्स करू आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं धुवून घेऊ. मिक्सरचं भांडं धुवून पाणी याच्यात घालून घेऊ आपण. करायला एकदम सोपा, झटपट होणारा आणि पौष्टिक असा डोसा आहे हा. याच्यात पाणी घालून घेतलं थोडंसं. आणि तुम्हाला घट्ट पातळ वाटलं तर आणखी थोडंसं पाणी घालून घ्या किंवा असंच ठेवा. आता याच्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार. आता याला तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तासासाठी झाकून ठेवा किंवा लगेच केले तरी चालतील. आपण याच्यामध्ये दही घालून घेऊ. 1 मोठा चमचा दही घातले. तुम्ही थोडा वेळ ठेवून करणार असाल तर दही नाही घातलं तरी चालेल, पण लगेच करणार असाल तर दही घाला. दह्याने छान सॉफ्ट होतात आपले डोसे. किंवा भिजलं पूर्ण बॅटर तरी पण छान मऊ होतात. आता इथे एक तवा गरम केला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेऊ. अगदी थोडंसं तेल लावले, अर्धा चमचा. आणि हे पण फक्त पहिल्या वेळेसच लावायचं, नंतर अजिबात गरज नाही त्याला तेल लावण्याची. आता तवा गरम झाला आपला व्यवस्थित. याच्यावर बॅटर टाकून घेऊ. बॅटर बघू शकता तुम्ही, अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही. आणि याला पसरवून घेऊ डोशाला. पहिला डोसा थोडासा छोटाच बनवायचा. तुम्हाला जर नवीन असाल तर पहिला डोसा छोटा बनवा. आणि पहिला थोडा उलटायला पण त्रास होतो, नंतरचे पटपट उलटले जातात आणि पटपट भाजले जातात. आता याला झाकून ठेवू आपण. 2 मिनिटासाठी याला झाकून वाफवून घेऊ. आता 2 मिनिट झालेले आहे, झाकण काढून घेऊ. आणि झाकण काढल्याबरोबर लगेच पलटायचा नाही, थोडा वेळ राहू द्यायचा असाच. 1 मिनिट राहू द्यायचा आणि मग उलटायचा. मग याच्या कडा आपोआप मोकळ्या होतात. सगळ्या कडा मोकळ्या करून घेऊन पलटून घ्यायचा. मस्त शेकला आपला डोसा एक बाजूने. आता दुसऱ्या पण बाजूने असा शेकून घेऊ आपण. छान खमंग भाजून घेऊ. कलर पण मस्त आला आहे आपल्या चिल्याला किंवा डोशाला. आता दुसरी बाजू पण आपली भाजून झाली असेल खालून, याला पलटून बघू. दुसरी बाजू पण मस्त भाजून झाली. व्यवस्थित भाजून घ्यायचा छान. आणि इथे आपला डोसा तयार आहे.
अशाच प्रकारे आपण दुसरा डोसा घालून घेऊ तव्यावर. आता मी अजिबात तेल काही लावलेलं नाही तव्याला, त्यामुळे वेट लॉससाठी तुम्ही खाणार असाल तरी पण ही डिश खूप उपयोगी फायद्याची आहे तुमच्या. आता दुसरा डोसा पण पलटून घेऊ. त्याला पण सेम प्रोसेस केली होती. 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं, 1 मिनिट उकडून ठेवलं आणि आता पलटून घ्यायचं. मस्त झाला आहे हा पण डोसा आपला. याला पण दोन्ही बाजूने मस्त भाजून घेतलंय. आता याच प्रकारे आपण राहिलेले डोसे पण करून घेऊ. जसजसं आपण करत जातो तसा मोठा डोसा आपल्याला बनवता येतो. पहिला थोडासा छोटाच बनवायचा त्यामुळे. आता याच प्रकारे आपले राहिलेले सगळे डोसे बनवून घेऊ. तर बघू शकता इथे मस्त असे मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक असे डोसे आपले तयार आहेत. बघू शकता दोन्ही बाजूने मस्त कलर आलाय कोथिंबीर घातल्यामुळे आणि हिरवी मूग डाळ असल्यामुळे याला छान कलर आलाय. मस्त असे पौष्टिक डोसे तुम्ही पण करून बघा. हे दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खूप छान लागतात खायला आणि एकदम पोटभरीचा नाश्ता होतो हा. बघू शकता मस्त असे डोसे इथे छान असे मस्त डोसे आपले तयार आहेत. तुम्ही पण या पद्धतीने डोसे नक्की करून बघा. तुम्हालाही आवडतील. खूप छान लागतात. नुसते खाल्ले तरी पण खूप छान लागतात आणि पोटभरीचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.